डोक्याचा आवाज बसलाय वाटतं. दिग्विजय, आबांचा फोटो कोणीतरी तोडून फोडून नेला इथून. अरे तुला माहिती नसलं तरी मला मला कळलंय सगळं. हे सगळं कोणी केलंय ते. मग आज पहिल्यांदा सरंजामींच्या घरात चोरी झाली. काय चोरी झाली? कसं शक्य आहे? म्हणजे काही महत्वाचं चोरीला गेलंय का? महागडं वगैरे दागिने वगैरे काही चोरीला नाही ना गेले? त्याच्यापेक्षा एक खूप महत्वाचं लाख मोलाचं चोरीला गेलाय. काय? आबासाहेबांचा फोटो. आणि मला माहितीये चोर कोण आहे ते. इनफॅक्ट ती व्यक्ती, तो चोर आत्ता इथे आहे. हो ना चंतनू भाऊजी? चंतनू भाऊजी का हो केलं तुम्ही असं? आबासाहेब तुमचेही वडील आहेत ना, मग तुम्ही असं का? हो मीच केलं. मीच केलंय. अरू, अगं आबांचं कार्य झाल्यानंतर तुम्ही सगळे इथे निघून आलात, पण त्यानंतर एक काशीवरून एक प्रकांड पंडित आले होते आपल्या सोनपूरला. त्यांनी आम्हाला सांगितलं की आबांच्या आत्म्याला शांती मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचे फोटो किंवा काही कुठे असं बंदिस्त वगैरे करून ठेवू नका, फ्रेम वगैरे करू नका, हार वगैरे घालू नका. म्हणून मी तो फोटो तुला न सांगता काढला आणि वाहत्या पाण्यात समुद्रात सोडून आलो बस. पण हे जर मी अरुंधतीला सांगितलं असतं, तिला विश्वास बसला असता का माझ्यावर? निदान स्वर्गात तरी आबांच्या हात. काही नाही, माझा राग काढलाय दादानी आबांच्या फोटोवर. तो असंच आहे लहानपणापासून. आज तर त्यांनी खूप वाईट केलं. दिग्विजय, त्यांनी जी कारणं दिली ती पटण्यासारखी होती का? कुठलाही माणूस चांगला किंवा वाईट नसतो. ती परिस्थिती असते चांगली किंवा वाईट. तुझं शंतनूवर इतकं प्रेम आहे, तुझं इतका जीव तुटतो त्याच्यासाठी, पण मग तो मुलगा इतका वाईट असेल का? याचा प्लीज विचार कर, तुलाच मिळतील त्याची उत्तरं.